प्रेक्षकांनो, आज अर्जुन सायलीची किती छान काळजी घेतो ते दाखवलंय त्यांनी आणि तिचा डिस्चार्ज झालाय तेही दाखवलंय. अर्जुन डॉक्टरांना विचारत असतो, सायलीची आता तब्येत बरी आहे ना डॉक्टर, आम्ही तिला कधी नेणार घरी? कल्पनाताई म्हणतात, अहो बघितलं का, मगाशी मी तुम्हाला हेच विचारलं होतं तेव्हा ओरडलात माझ्यावर. आता अर्जुनचं काय म्हणणार? प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, ॲडमिट झालेल्या पेशंटला एवढ्या लवकर बरं झाल्याशिवाय घरी न्यायचं नसतं, हॉस्पिटलमध्ये लवकर रिकवर होतो तो. रविराज म्हणतात, बरं आपण सगळे आता बाहेर थांबूयात, उगाच गर्दी नको करायला, तिला आराम करू द्यात. आता सगळेच जण बाहेर गेलेत आणि अर्जुन त्या डॉक्टरांना विचारपूस करतोय की आता व्यवस्थित आहे ना, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल वगैरे आहे ना? डॉक्टर म्हणतात हो. तर आता अर्जुन सायलीला खुणवतो की तुम्ही आराम करा, मी बाहेर आहे. आणि अर्जुन आणि सगळेच जण बाहेर आलेत. बाहेर आल्यावर अर्जुन म्हणतो, डॉक्टर तुम्ही तर म्हणला होतात की बँगलोरवरनं ब्लड येणार आहे, मग अचानक ह्या कोण बाई आल्या ज्या सायलीला रक्त देऊन गेल्या? कल्पनाताई म्हणतात, अरे त्या बाई आहे ना OPD मध्ये आल्या होत्या, त्यांना देवानीच पाठवलं असं म्हण ना. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, हेच तर तुला सांगण्यासाठी चैतन्य कधीपासून तुला शोधत होता. रविराज म्हणतात, असू दे रे प्रताप, ज्याचं शेवट गोड ते सगळंच गोड. कुसुम मनात विचार करत असते, मी आता जाऊन ना मघाच्या ताईंना भेटून येते, एव्हाना त्यांची मलमपट्टी झाली असेल असं विचार करून ती कुसुम सगळ्यांना म्हणते, मी जरा आलेच. आता अर्जुन म्हणत असतो, तुम्ही त्या डोनर बाईंना भेटलात की नाही? प्रतापराव म्हणतात, नाही ना, आम्ही त्यांना भेटायला गेलो पण त्या निघून गेल्या होत्या रे, तितक्यात आमची भेटच झाली नाही. अर्जुन म्हणतो, त्यांना थँक्स तर म्हणायलाच हवं, सिस्टर कुठे आहेत त्या बाई? तेव्हा त्या सिस्टर म्हणतात, त्या केव्हाच निघून गेल्यात. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्या OPD मध्ये आल्या होत्या ना, मग त्यांचं नाव ॲड्रेस असेल तुमच्याकडे, मी घरी जाऊन पर्सनली त्यांना थँक्यू म्हणतो. तेव्हा त्या सिस्टर म्हणतात, आमच्याकडे त्यांचा रेकॉर्डच नाही आहे हो. रविराज म्हणतात, असं कसं, तुम्ही त्यांचं नाव तर लिहून घ्यायला पाहिजे होतं ना. त्या सिस्टर म्हणतात, अहो आम्ही विचारलं होतं पण त्यांना बोलता येत नव्हतं आणि त्या काय सांगत होत्या ना ते मला कळत नव्हतं. बरं, मी केस पेपर आणायसाठी आत गेले तेवढ्यात तर त्या निघून गेल्या. हे सगळं सगळ्यांना खूप स्ट्रेंज वाटतंय. केव्हा प्रतिमा त्या समोर येतील देवासच ठाऊक प्रेक्षकांनो, पण सस्पेन्स मात्र प्रचंड वाढवतात हे. आता पुढे बघतोय आपण, ह्या पूर्णाजी अंबाबाईला नमस्कार करतात आणि म्हणतात की देवी आई, तू त्या मुलीला बरं केलंस, ती मुलगी कशी का असे ना, पण माझ्या अर्जुनला त्रास झालेला बघवत नाही मला, शेवटी ती माझ्या अर्जुनची बायको आहे ना. देवी आई, अशीच कृपा असू दे ग आमच्यावरती, असं म्हणून विमलने पटकन शिरा आणलाय आणि पूर्णाजीने शिऱ्याचा नैवेद्य दाखवून मनोभावे नमस्कार केलाय. पण अस्मिता मात्र तिथे बसून मनात विचार करत असते, पूर्णाजीला हे काय झालंय, एवढं काय करतीये त्या सायलीसाठी? पण प्रेक्षकांनो, पुढे अप्रतिम आणि सुरेख दाखवलंय. आता इथून पुढे पण तुम्हाला असंच बघायला मिळणार आहे. अर्जुन सायलीची खूप काळजी घेत असतो, सारखा ती जागी आहे का, झोपली की नाही, तिच्या अंगावर चादर टाकून तिला न्याहाळत असतो. अश्विन तिथे येतो आणि म्हणतो, दादा चल आपण थोड्या वेळ बाहेर बसूयात. अर्जुन बाहेर आलाय. आता अश्विन म्हणतो, वहिनी आता स्टेबल आहे, तिचे व्हाईट प्लेट्स पण नॉर्मल आहेत, आता ती लवकर रिकवर होईल. कल्पनाताई म्हणतात, अश्विन बाळा तू खूप धावपळ केलीस रे. अश्विन म्हणतो, मम्मा अगं माझं कर्तव्यच आहे ते, माणी तसंही आपल्या माणसासाठी केलंय मी, आणि मम्मा माझं कामच आहे ग ते. रविराज म्हणतात, अश्विन तुझी ओळख होती या हॉस्पिटलमध्ये म्हणून सहज शक्य झालं रे आपल्याला ट्रीटमेंट करणं. अश्विन स्माईल करतोय फक्त आणि म्हणतोय, तुम्ही सगळेजण आता घरी जा आणि आराम करा, मी आहे इथे. कल्पनाताई आणि सगळ्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे. कल्पनाताई म्हणतात, नको नको मी थांबते इथे. प्रतापराव म्हणतात, कल्पना तू थकलेली आहे, मी थांबतो बरं इथे सायलीजवळ. आता लगेच प्रियामध्ये पडते आणि म्हणते, मी थांबते ना, तिची चांगली काळजी घेईल मी. चैतन्य पण म्हणतो, मी थांबतो. पण लगेच ही प्रिया बोलल्यावर कुसुम म्हणते, नको नको तू नको थांबूस. नाही म्हणजे मी उशिरा आले ना तर मी थांबते, तुम्ही सगळेच दमला असाल ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, कोणीही थांबायचं नाहीये, मी थांबणार आहे. चैतन्य म्हणतो, हो रे बाबा मला माहिती आहे, तसंही तू आमचं काही ऐकणार नाहीयेस, तुझं एकदा ठरलं की ठरलं. सुमन पण म्हणते, हो अर्जुन तूच थांब, सायलीला जाग आली ना रात्री तर तूच असलेला बरा समोर तिच्या. आता रविराज म्हणतात, हो तसंही सायलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अर्जुननेच इथे थांबणं योग्य आहे, तो सायलीची काळजी पण घेईल आणि बरं राहील ते. सगळेच जण निघालेत. प्रतापराव म्हणतात, काळजी घे रे बाळा. नागराज पण म्हणतो, काळजी घे अर्जुन, आता फॉर्मॅलिटी का होत नाही, बोलावं तर लागेल ना. रविराज काका पण म्हणतात, काळजी घे बाळा आणि काही लागलं तर सांग. आणि कल्पनाताई म्हणतात, काळजी घे रे अर्जुन आणि मी डब्बा पाठवते तुझ्यासाठी आणि सायलीसाठी. आता तिथे कुसुम उभी आहे प्रेक्षकांनो. सगळ्यात शेवटी अर्जुन मोठ्या आपुलकीने तिच्या समोर येतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो, कुसुमताई आय नो. मी कुसुम तर त्याच्याकडे बघतच राहते प्रेक्षकांनो. रॅदर आता यापुढे कुसुमचाच जास्ती रोल दाखवलाय त्यांनी.
अर्जुन म्हणतोय, कुसुमताई, मी माझी कुठलेच प्रॉमिसेस पाळत नाही असं नाहीये हो. मी भलेही चिडका असेल, स्वार्थी असेल, खडूस असेल, विचित्रही असेल, पण मी कधीच विश्वास तोडत नाही. मी तुमच्या सायलीची जीवापाड काळजी घेईल. असं ऐकल्यानंतर कुसुम तर त्याच्याकडे बघतच राहते प्रेक्षकांनो, आणि तो पुन्हा प्रॉमिस करतो की मी सायलीची काळजी घेईल, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यात आता या कल्पनाताई कुसुमताईंना आवाज देतात, येताय ना कुसुमताई, आणि कुसुमही निघून जाते. आणि पुढे ना प्रेक्षकांनो, त्यांनी आज हेच दाखवलंय की अर्जुन खूप मस्त काळजी घेतोय. ते गाणं प्ले केलंय यांनी तिथे, सावर रे, छान गाणं आहे. आणि तो सायलीला म्हणजे सारखा तिच्या डोक्यावरनं हात फिरवतोय अगदी लहान मुलासारखा, आणि अगदी काळजी घेता घेता त्याला झोपही लागली आहे. आणि पुढे आपण बघतोय पहाटे पहाटे तो सायलीला उठवतो, तिला औषधं गोळ्या देतो, तिला जेवण पण त्याच्या हाताने भरवतो. खूप भारी दाखवलंय त्यांनी, आणि हे सगळं त्या गाण्यामध्ये प्ले केलंय त्यांनी हे दृश्य. आणि सायलीला सुद्धा कळतंय बरं का की अर्जुन अगदी आउट ऑफ द वे जाऊन तिची मदत करतोय, पण हे काय आहे हे कदाचित कळलं नसावं. अर्जुन मोठ्या आपुलकीने सारखा तिच्याकडे बघून स्माईल करत असतो. इकडे या मैपतला खूप भयानक त्रास झालेला असतो ना सायली जिवंत आहे म्हणून. तो सारखा त्याच्या गुंडांना कॉल करत असतो, पण तो गुंड काही अण्णाचा फोन रिसीव्ह करत नसतो. रात्री अर्जुनला डुलकी लागलेली असते. सायली पाणी प्यायसाठी म्हणून जागी होते, आणि सायलीचा थोडा जरी चाळ आला की लगेच अर्जुन खडबडून जागा व्हायचा आणि तिला लगेच म्हणजे त्याच्या हाताने पाणी वगैरे पाजायचा. इन शॉर्ट काय, अगदी त्याने जीवापाड जपलंय सायलीला असं म्हणायला हरकत नाहीये. पण इथून पुढे खूप धमाल येणारे प्रेक्षकांनो, ऐकायची आहे ना, मग प्लीज ह्या रिव्ह्यूला एक लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कल्पनाताई गडबडीने डब्बा घेऊन गेल्यात, आणि तिथे हॉस्पिटलमध्ये त्यांनी छान ते डिशमध्ये सर्व केलंय, आणि अर्जुन सगळ्यांसमोर सायलीला खाऊ घालतोय. कुसुम तर अर्जुनकडे बघतच राहते, कारण कुसुमने यापूर्वी असा अर्जुन बघितलाच नव्हता नाही का. बाई चैतन्य आणि कल्पनाताई यांना तर फार कौतुक वाटतंय, आणि सगळेच जण कौतुकाने बघताय की अर्जुन सायलीची कशी काळजी घेतोय. पण सायलीला जरा कानकोंड होतंय, ती अशीच सारखी अर्जुनकडे बघत असते आणि कुसुमकडे. पण कल्पनाताई मात्र कौतुकाने बघत असतात, बाई माझ्या सुनेची किती काळजी घेतो नाही मुलगा. प्रेक्षकांनो, हे सगळं गाण्यात प्ले केलंय, पण मी तुम्हाला माझ्या पद्धती एक्सप्लेन करून सांगतेय. तर आता पुढे आपण बघतोय डॉक्टर आलेत आणि सायलीचे रिपोर्ट चेक करताय. अर्जुन म्हणतोय, नॉर्मल आहे ना सायली, म्हणजे आता आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो ना तिला. डॉक्टर म्हणतात, हो तसं तिचं सगळंच रिकवर व्यवस्थित होतोय, पण जरा तिच्याकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला, कारण तिची जखम अजून भरलेली नाहीये. घरी गेल्यावर काळजी घ्या आणि तुम्ही आता तिला घरी घेऊन जाऊ शकता. अर्जुनचा आनंद गगनात मावत नव्हता. बघितलं का कसली गोड स्माईल दिली आहे त्याने, आणि डॉक्टरांनी सुद्धा. आणि अगं बाई, पाहता पाहता अर्जुनने पटकन त्या सायलीला मिठी मारली आहे आणि सगळेच जण अर्जुनकडे बघतच राहतात की हे काय चाललंय याचं. सायलीला तर कळतच नाही की अर्जुन असं काय वागतोय, पण प्रेक्षकांनो त्याचे हावभाव आणि ॲक्टिंग अप्रतिम, हॅट्स ऑफ. मी तर म्हणते ही मालिका सगळी अर्जुनच्याच ॲक्टिंगवर बेस आहे. खूपच भारी दाखवत आहेत ते सध्या, आणि यापुढेही दाखवतील. मग नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हं, माझ्या आवाजात तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील तर. पुढे आपण बघतोय सायलीला घरी आणलंय. सायली आत येणार तेवढ्यात विमल तिला थांबवते आणि म्हणते, थांबा थांबा सायलीताई. आणि सायलीची दृष्ट काढते ती आधी, आणि सायलीसाठी एक छोटासा पुष्पगुच्छ आणते तिच्या हाताने तयार केलेला. आणि तिथे अस्मिताबाई मात्र अशा बसलेल्या असतात, पाहून न पाहिल्यासारखा करतायत. त्या मॅडम म्हणजे जरा बिझी आहेत ना मोबाईलवर. असो, पण पूर्णाजी पण खूप खुश आहे सायली घरी आली आहे म्हणून. आता विमलने पुष्पगुच्छ दिलाय छोटासा आणि म्हणतीये, सायलीताई हे माझ्याकडून तुमच्यासाठी. तुम्ही घरी आलात ना, तुमच्याशिवाय हे घर खूप सुनं सुनं वाटतं हो. आता सायली स्माईल करते, पण आता कल्पनाताई म्हणतात, हे बघ विमल, आता कोणीही रडायचं नाही, आपली सायली घरी आली की नाही. आणि सायली घरी आली आहे म्हणून सगळेच खूप खुश दाखवलेत त्यांनी. चैतन्य म्हणतो, अगदी करेक्ट आहे तुझं कल्पना मामी, अगं अंत भला तो सब भला, नाही का. आणि अर्जुन सायली एकमेकांकडे बघून स्माईल करताना दिसत आहे. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. आज खूप थोडंसं दाखवलं आहे त्यांनी, पण मी तुम्हाला सगळं डिटेल एक्सप्लेन केलं आहे. पण पुढे फार मजा येणार आहे. अर्जुन सायलीची अगदी जीवापाड काळजी घेत असतो, अगदी तिला हात धरून वर नेण्यापर्यंत, ते सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत. पण इकडे प्रियाचा जळफळाट ती रविराजकडे बोलून दाखवते की त्या सायलीने माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावलं. रविराज म्हणतात, आता त्या मुलीबद्दल बोलायची काही गरज आहे का. तर पुढे
ही सायली उठायला लागते, बेडरूममध्ये असतात हे त्यांच्या, आणि अर्जुन तिला सावरायला जातो पटकन, आणि हे सगळं कुसुम बघते. म्हणजे नेमकी ती आत यायला आणि हा अर्जुन सायली जवळ जायला एकच वेळ आली आहे आणि तिचा गैरसमज होतो की यांचा काहीतरी गुलुगुलू चालू आहे. असो, पण ती जोरात ओरडते सायली, आणि हे दोघंही जण भांबावून जातात की काय झालं. पण प्रेक्षकांनो, पुढे मजा येणार आहे. हा तिच्यासोबत पुन्हा लग्न वगैरे करणारे म्हणजे पूर्णाईच्या समोर, तर बघायला मज्जाच येणार आहे नाही का प्रेक्षकांनो. पण सायलीला अर्जुनचं हे प्रेम कळेल का? काय वाटतंय तुम्हाला? मला नक्की कमेंट करून कळवा हं. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं, म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचेल प्रेक्षकांनो. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.